केसनंद तालुका हवेली येथील पांडुरंग नामदेव हरगुडे आणि अर्जुन नामदेव हरगुडे या दोन्ही बंधूंनी हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली जाणारी नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण केली आहे। ही यात्रा पूर्ण करण्यासाठी त्यांना 3 महिने 13 दिवसांचा कालावधी लागलेला आहे। नर्मदा परिक्रमा केल्यानंतर 33 कोटी देवदेवतांच्या दर्शनाचे पुण्य लाभत असल्यामुळे नर्मदा परिक्रमा करणं भाग्याचं मानलं जात आहे। गृहस्थ आश्रमाचा त्याग करून 3800 किलोमीटर अंतर पायी पूर्ण करून केसनंद गावामध्ये आगमन झाल्यानंतर दोन्ही बंधूंच्या आणि त्यांच्या धर्मपत्नी संगीता पांडुरंग हरगुडे आणि लक्ष्मी अर्जुन हरगुडे यांचं गावामध्ये ग्रामदक्षिणा करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। दोन्ही बंधूंनी एकोप्याने आणि जोडीने खडतर अशी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर त्यांचं सर्व स्तरातून आणि परिसरातून कौतुक करण्यात येते। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नर्मदा परिक्रमा ही अशी ठरून केलेली नाही। हे आज अचानक आमच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली की नर्मदा परिक्रमा ही 36 कोटी देवांचं सगळं वास्तव्य असणारी परिक्रमा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये तिला पवित्र मानतात काय। त्यामुळं आमच्या म्हणजे मनामध्ये आमच्या इच्छा तयार झाली की आपल्याला ही परिक्रमा पूर्ण करायची। पूर्ण करीत असताना आम्ही ओंकारेश्वर मध्ये जाऊन संकल्प करून आम्ही सुलपाणी जंगल, गौरा कॉलनी असं करत गुजरात पर्यंत आम्ही संकल्प पूर्ण किंवा म्हणजे गेलो। आणि त्यानंतर परत दुसऱ्या तटानं त्या तटाला देवतट मानतात। तर त्या देवतटाने आम्ही म्हणजे सगळं संपूर्ण परिक्रमा म्हणजे सर्व देवदैवतांनी तिथं सगळ्यांचा त्यांचा स्पर्श झालेला आहे। सीतावने, लक्कडकोट जंगल लागतं, मांडवगड लागतं, या सर्व ठिकाणी आपल्या पूर्वज देवदैवतांचं तिथं हे झालेलं आहे। म्हणजे दर्शन करून प्रत्येक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत मोठमोठी, भीमाची मंदिर, शंकराची मंदिर आहे, भीमाची तपश्चर्या, अशा सर्व भीष्माची तपश्चर्या म्हणजे जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये आहे तेवढे आम्ही करत 3 महिने या 13 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण परिक्रमा करून ओंकारेश्वरला संकल्प सोडून घरी 3 महिने 13 दिवसांनी आम्ही न उपाशी झोपलो नाही। आम्हाला खायला प्यायला भेटलं। आम्हाला महिने कुठला दिवस असा चांगलाच येऊन दिला बेकार प्रत्येक मशा जंगलामध्ये बोर्ड लागलेले वाघापासून सावध राहा, पण आम्हाला कुठलंही वन्य प्राण्यापासून सावध राहा, पण आम्हाला साधी खारुताई सुद्धा पुढे दिसली नाही। महिने आमची पूर्ण करूनच गेली। डोंगरांनी चाललो, जंगलांनी चाललो, पाण्याने चाललो, तिकडे चाललो, तटाने चाललो, पण आम्हाला कुठेही असं काही काटा सुद्धा मोडला नाही आम्हाला। आणि आम्हाला असं म्हणजे हे दाखवलं, अनुभव बी दाखवलं त्यांनी पुढं, म्हणजे आम्हाला दर्शन बी दिलं, दर्शन बी झाले, 3 ठिकाणी दर्शन झाले बरोबर पूर्ण, म्हणजे असं चांगले करून घेतले परिक्रमा। आणि परिक्रमा केल्याच्या नंतर मग आम्हाला म्हणजे कुणी बी करावा असं इच्छा नाही, चांगली परिक्रमा आम्हाला इच्छा आली, आमची चांगली पूर्ण करून घेतली। नर्मदा नदी ही आपल्या भारतातील किंवा मी तर असं म्हणतो जगातील एक निवासी नदी आहे की ती उलट्या दिशेने वाहते। आणि त्या पवित्र नदीला नर्मदा मातेला अशा अनेक नद्या येऊन मिळतात। ही नर्मदा मातेची परिक्रमा एकूण 3600 किलोमीटरची आहे। नर्मदा मातेला परिक्रमा घालत असताना नर्मदा मातेच्या कडेला तटाला जवळजवळ 333 कोटी देवांनी सहवास तपश्चर्या केलेली आहे। म्हणून मी तर म्हणतो सर्वांनी नर्मदा मातेची परिक्रमा करावी, कारण आपल्याला 33 कोटी देवांच्या परिक्रमेचा तपश्चर्याचा अनुभव आणि दर्शन घडते। परिक्रमा करीत असताना आपल्याला जे काही अनुभव येतात ते अत्यंत सांगण्याजोगे असतात। मी परिक्रमा करत असताना किंवा आम्ही कुठेही शेणबाग आम्हाला जाणवला नाही। नर्मदा नदी पवित्र आहे, तिचा उगम अमरकंटकला आहे। अमरकंटक पासून तर गुजरातमध्ये समुद्राला
रेवा सागराला येऊन मिळते, म्हणून तिला रेवाई म्हणतात, नर्मदा म्हणतात. अशी तिची 16 नावे आहेत. आणि परिक्रमा किंवा नर्मदा माता ही अतिशय खडतर मार्गातून वाहते. आपल्याला सतधारा, कपिलधारा, सहस्रधारा, सतधारा असे नर्मदा मातेचे लहान मोठे स्वरूप बघायला मिळते, पाहायला मिळते. ही परिक्रमा करत असताना जे काही रस्त्याने अनुभव येतात ते वेगळंच असतात. आम्हाला थंडी, पाऊस, वारा असे तिन्ही ऋतू 3 महिन्यात पाहायला मिळाले. पण आमच्या संग माता असल्यामुळं आम्हाला किंवा परिक्रमावासियांना त्याचा काहीही त्रास होत नाही. परिक्रमाला गेलो, पण तिथे गेल्यानंतर संकल्प उचलला, पण भारी वाटलं परिक्रमाला गेल्यावर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.